सीमा पार चौकार येतोय. 3 बॉलला 10 धावा झाल्यात. पहिल्याच मॅच मध्ये 80 धावा झालेल्या आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये वाटतंय की याहीपेक्षा पुढे पुढे प्रत्येक मॅच मध्ये धावा काढल्याही जातील. कारण आता पहिल्या मॅचला आपण पहिल्या इनिंगला पाहिलं थोडीशी ओली विकेट होती. आता थोडीशी पूर्णपणे कोरडी ही खेळपट्टी दिसते. त्यामुळे जसं जसं कोरडी खेळपट्टी राहील तसं तसं धावा जास्त होण्याचे चान्सेस आहेत. हा बॉल चांगला राहिलाय. खालोखाल चेंडू ठेवला गेलाय. उंची न देता खालोखाल बॉल इथं राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटते. एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो तर दुसरा बॉल लगेच तिथे कमबॅक करतोय गोलंदाज. एक तेरी एक मेरी अशा पद्धतीने खेळ ओव्हरऑल 4ही बॉलवरती राहिलाय. एक षटकार एक चौकार आणि 2 डॉट बॉल आलेत. अजून एक चांगल्या बॉलची हाताळणी इथे राहिलेली आहे. चौकार षटकार तर आलेत परंतु काही डॉट बॉल हे आलेले आहेत. 3 डॉट बॉल आलेत. एक चौकार एक षटकार अशा पद्धतीने हे ओव्हर आतापर्यंत ओव्हरऑल चालू राहिलेले आहे. अमोलचं षटक पहिल्या षटकामध्ये थोडंसं शांतही ठेवलंय. काही स्ट्रोकी चांगले खेळलेत. विदाउट लॉट्स उंबरमाळी शिरोळ टीम 10 धावसंख्येवरती आहे. आणि आता फायनल इथे संघर्षाचा डंका पिटण्या अगोदर तीच वादळ शमवण्यामध्ये यश मिळाल्याने आली विकेट. फलंदाज अमोल आउट. सॉरी मुनाफ आउट झालाय. अमोलच्या खात्यामध्ये ही विकेट. पहिली सफलता अमोलच्या खात्यामध्ये आणि मुनाफ यावेळेस मात्र परतीचा प्रवास करतोय. क्लीन बोल्ड बरोबर त्रिफळा चीज झालाय. ओव्हरला 10 धावा त्याच्यामध्ये आली एक विकेट. न्यू बॅटर आपल्याला पाहायला भेटतोय हे ज्यावेळेस अजय गणेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला भेटतो. आता सेकंड ओव्हर मध्ये पहिले षटक 10 धावा जरूर आल्या परंतु महत्वाची सगळ्यात की विकेट आली आहे. हो यावेळेस पहा तन्मय भांगरेचा हा तडाका. चेंडू सीमा पार षटकार. ओव्हर पिच मिळाल्यानंतर आणि त्यापेक्षा महत्वाचं की ही खेळपट्टीवरती नेहमीच खेळ चांगला राहिलेला आहे तन्मय भांगरेचा. त्यामुळे त्याची चर्चा आज मैदानावरती राहू शकते असं वाटते. कारण पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवलाय त्यानं. षटकार आलाय. धावा झाला 16. 1.1 खेळ झालाय. पहिल्याही ओव्हरच्या पहिला बॉलला षटकार आला होता अमोलच्या विरोधामध्ये. आता गणेशच्याही विरोधामध्ये तीच गोष्ट घडलेली आहे. पहिला बॉलला षटकार परंतु अमोलनं यावेळेस पहिल्या ओव्हरला कमबॅक करून दाखवलं होतं. आता गणेश कमबॅक करेल का पाहूयात. समोर आहे तन्मय.
आज प्रत्येक चांगलेच मॅचेस पाहायला भेटतील. पहिलाही तसाच एक रफ अँड टफ मॅच पाहायला भेटला आपल्याला. वेगवेगळ्या विभागातून आज टीम आलेल्या आहेत. शेई अंबर्ज अगदी आपण पाहत आहोत शहापूरकडनं आली. या विभागातील उंबरमाळी आणि शिरोळ हा संघ खेळतो आणि पहा हा लगातारचा दुसरा ब्लास्ट षटकार. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला टायमिंग वरती भर द्यावी लागते आणि सध्या तरी टायमिंगचा बेमिसाल इथे भर दिली जाते या फटक्यांमध्ये. तन्मय भांगरेकडनं लगातार 2 षटकार मारलेत. 22 धावा आता झाल्यात. तो उल्लेख आपण संघांचा करत होतो. एक मोखाडा तालुक्यामधून टीम आपल्याला पाहायला भेटते. प्रीतम 11 दुसऱ्या बाजूला इगतपुरी विभागातील ही टीम फिल्डिंग करते आणि आता लगातारचा 3rd इन अ रो. तिसऱ्या बॉलला 3रा षटकार. तन्मय भांगरे सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषा बाहेर. लगातार 3 बॉलला 3 षटकार मारलेत. खूपच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. बॉलच्या मेरिटवरती खेळतो हे स्पेशल आहे या इनिंग मध्ये. बरोबर जसे बॉल येत आहेत तसे त्याने स्ट्रोक खेळलेत. हा तर कव्हरला षटकार मारलाय. राईज अँड सरप्राईज डिलिव्हरी. यावेळेस चांगला अचंबित करणारा हा बॉल होता. इथे हा टेक ऑफ घेणारा चेंडू. यावेळेस इथे बचात्मक गोलंदाजीचं प्रत्यक्षिकता या बॉलनं दाखवलं. 4 बॉलचा खेळ. धावा झाला 28. इथे थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक न येण्याचा तो प्रयत्न होता, परंतु तोपर्यंत आपण पाहिलं तर बॉलनं बीट केलं होतं, परंतु इथे बाईक सिंगल येईल. धावा झाल्यात आता 29. चांगला फटका आहे. फ्लॅट चाललाय बॉल. फिल्डर तिथे सध्या तरी आहेत परंतु फायदा होणार नाही. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक षटकार. ओव्हरला 4 षटकार आले. एक सिंगल आली, एक डॉट बॉल आले आहेत. 24 धावा खर्च झालात आणि 2 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत आता 35. 4 सिक्सर, एक लेग बाईज. ओके, बाईज होती त्यामुळे 25 आलात आणि पहिल्या ओव्हरला 10 होत्या, 35 झाल्यात. बॉलर कोण आहे गणेश? पाहूयात इथे घडले काय. सध्या तरी पाहणी केली जाते आणि पंचांनी कळवलं आहे बाईज. एक सिंगल मिळते आहे. याही चेंडूवरती सिंगलनं धाव फलक आता पुढे सरसावते. धावा झालेल्या आहेत 36. हा वाईट बॉल आलेला आहे. पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर 22, त्यानंतर हा वाईट. धावा झालेला आहे 37. 37. हा बॉल मागे निघालाय आणि आता वेगवान बॉल अडवला गेला असं वाटतंय आणि तोपर्यंत इथे पंचांनी वाईट बॉल कळवलाय. सिंगल काढली जाते. 102 धावा मिळतील असं वाटते की 5 मिळतील, परंतु तिथे बॉल अडवलाय. कौतुक आहे फिल्डरचं. जिथे डीप 3rdला आहे, डीप फाईनला जाऊन तो अडवलाय. पहा हा बॉल वेगवान बॉल होता. विकेट किपरला बीट केलं आणि मागे अडवलाय. तोपर्यंत सिंगल. अर्थातच 102 आल्यात. 39 झाल्यात आणि आता हा तन्मयच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक फिल्डरच्या हातामध्ये खेळला असं दिसतंय. पुन्हा एकदा सिंगल. दीपकनं हा चेंडू अडवलाय. टीमचा महत्वाचा खेळाडू आहे आणि आज संघाचे संघ मालकी म्हणून ओळख त्याची राहिले आहे, त्यामुळे खूप महत्वाची फिल्डिंग त्यांच्याकडनं. धावा झाल्या 40. हा फटका इथे फसलेला वाटतोय आणि आता तिथे बीट केला आता त्यांनाच. हा चेंडू सीमा पार.
येतोय चौकार. या चौकाराने धावा झाल्या तर 44. चांगली बॅटिंग होते. तिसरं षटक आहे. हा फुलटॉस होता. थोडस पुन्हा एकदा आपण पाहतो सेफ झोन मध्ये पाठवला. विशिपला हा फटका लॉंग ऑफ सेट आहे. बॉल अडवला गेला तोपर्यंत पुन्हा सिंगल येईल. प्रत्येक बॉलला या ओव्हरमध्ये इथे धाव काढली जाते. धावा आता 45. ओव्हरचा आता लास्ट बॉल. स्पेल आतापर्यंत मी म्हणेन अमोलचा चांगला राहिलाय. तितकाही एक्सपेन्सिव्ह राहिलेला नाही. हलक्या हाताने खेळलाय आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत सिंगल काढली जाईल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल न धाव 3 ओव्हर नंतर 46. धावा 46. पहिला चेंडू यावेळेस अगदी यॉर्कर हाताळण्याचा तो प्रयत्न खोदून काढले बॉल आणि तोपर्यंत लॉंग ऑफला एक सिंगल येऊन जाईल. सिंगलनं धावा झाल्या जातात 47. समाधानचं हे षटक पाहायला भेटतंय. चांगल्या बॉलची हाताळणी सध्या तरी रिच पासून बॅट पासून दूर ठेवलाय आणि त्याच्यामध्ये ओव्हर पिच होता हा बॉल. चांगल्या चेंडूची हाताळणी यावेळेस आपल्याला पाहायला भेटली. राऊंड द विकेटने अटॅक करतोय समाधान. चांगला कोन बनून बॉल निघाला बाहेर आणि त्यामुळे डॉट बॉल आलाय. हा थोडासा लोबा फुल टॉस होता. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये टायमिंग तितकंही जुळालं नाहीत. सिंगल धावा आता या ओव्हरला पाहायला भेटत आहेत. धावा झाल्यात आता 48. 3 बॉल 48 धावा. आतापर्यंत शांत ठेवले समाधाननं. चांगली कामगिरी चौथ्या ओव्हरमध्ये. 2 ओव्हर अमोलचे आपण पाहिले आणि त्यानंतर आता या चौथ्या ओव्हरमध्ये समाधान यावेळेस खडे खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. नेहमीच बहरदार इनिंग या मैदानावरती कित्येक वेळा तन्मय भांगरेची आपण पाहिली आहे आणि तशीच आता ही इनिंग तो साजरी करण्याचा प्रयत्न करतोय. 11 बॉल मध्ये 27 वरती खेळतोय. आणि आता विकेटची संधी आहे. कॅचीचा कॉल आहे. मागे बॉल मिस टायमिंग आणि तिथे सगळ्यात मोठं जीवदान. तन्मयला तुम्ही जीवदान दिलंय म्हणजे खूप मोठे जीवदान मानावं लागेल. कारण तो नेहमीच या मैदानावरती टच मध्ये आहे. हे मैदान नेहमीच त्याला आवडलंय. धावा झाला तर धाव फलकावरती 55. त्याच्यामध्ये झेल निसटलाय त्याचा आता उपभोग कदाचित भोगावा लागेल येणाऱ्या काही बॉलवरती. लास्ट बॉल ओव्हरचा यावेळेस तर उंचच चाललाय. डिस्टन्स पाहावं लागेल. सध्या तरी संधी आहे झेल बादची आणि तिथे आता झेल पकडला अमोलनं. गुड कॅच. 55 ला दुसरी विकेट. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. पंचावन्न धावा. 2 विकेट. उंबरमाळी शिरोळ संघ. ही ओव्हर देखील चांगली राहिली. 1 षटकार 3 सिंगल 1 डॉट बॉल आणि त्याच्यामध्ये समाधानच्या खात्यामध्ये 1 विकेट. अजय बाद झालाय. सँडी आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. 2 ओव्हर बाकी आहेत आणि त्याच्यामध्ये आता चौथ्या गोलंदाजाचा वापर होईल. संदीप बॉलिंग मार्क वरती 5व्या ओव्हर मध्ये. वेट केलंय. वेट अँड वॉच आणि त्यानंतरचा हा बिग ब्लास्ट षटकार. आता जेवढ्या धावा तन्मयच्या बॅटमधनं येतील तेवढं मात्र
त्या झेलचा विचार केला जाणार आहे, कारण याच खेळाडूचा तुम्ही झेल सोडलाय आणि आता त्याचा परिणाम दिसतोय. षटकार ठोकला, 61 झाल्यात. आणि आता हाही बॉल, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय चुमंतर. लगातारचा दुसरा षटकार. 67 ऑन बोर्ड, 67 ला 2. आणि आता 14 बॉल मध्ये 40 वरती खेळतोय तन्मय भांगरे. क्रॉस बॅटेडने खेळला यावेळेस. पाहूयात, फिल्डर तिथे सेट केला गेलाय. सिंगल तर मिळाली आहे. सिंगल वरती समाधानी होतील का? इथे थ्रो झालाय. थ्रो नाही तर हा ओव्हर थ्रो होता आणि तिथे तोपर्यंत पुन्हा 2 धावा मिळाल्यात. 2 धावा झाल्यात आता 69. त्यामध्ये 42 वरती खेळतोय. म्हणजे पहा तो झेल किती महत्वाचा होता. झेल सोडल्यानंतर 2 षटकार आले त्याच्या बॅटमधनं आणि या 2 धावाही आल्यात. त्यामुळे ती विकेट खूप महत्वाची होती. त्याच्यामध्ये हा फुल टॉस कसा सोडेल? उंचच उंच चाललाय आणि हा देखील खूपच दूरवर चाललाय. चेंडू सीमा पार. षटकार. चला आता रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. वरती खेळतोय. धावा झाल्या 76. पहिल्या हाफ सेंचुरीची चाहूल सध्या तरी आता लागली आहे या टुर्नामेंट मध्ये आणि तो चान्स आहे तन्मय भांगरेकडे. त्याचा तुम्ही झेल सोडला आणि त्यानंतर पहा आक्रमण पवित्र धारण केलंय. खूपच चांगले बॅटिंग राहिले ओव्हरऑल आतापर्यंत. ओ मिस टायमिंग, परंतु फ्री हिट बॉल आणि त्याच्यामध्ये फिल्डर कोणताही तिथे दिसत नाही. त्यामुळे आता 2चा हा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं एक मोठी इनिंग साकार होत आहे. चला, वेल प्लेड. टाळ्यांचा गजर होतोय. स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी आणि ती देखील दुसऱ्याच मॅच मध्ये. चला, अभिवादन द्या तन्मय. आपण RS अर्थातच रॉयल स्पोर्ट्सची ही बॅट सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती झळकत आहे. अभिनंदन आहे आपलं तन्मय भांगरे. या स्पर्धेचा आपण पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेमध्ये ठोकलेले आहे, त्यामुळे आपलं खूप खूप अभिनंदन आहे. 17 बॉल 50. पिच होता यावेळेस देखील. पाहूयात, मिस टायमिंग स्ट्रोक राहिलाय. मागे बॉल चाललाय, तिथे बॅकवर्ड पॉइंट धावतोय क्षेत्ररक्षक. सिंगलला डबल मध्ये इथेही कन्वर्ट केलं जाईल. बॅकअप चांगला राहिले तोपर्यंत 2 धावा आल्यात आणि 80 धावा झाल्यात. सर, एक बॉल बाकी आहे ना? एक नो बॉल होता. 2 षटकार आहेत आणि त्यानंतर 3 डबल आहेत. एक नो बॉल आहे. नो बॉल वरती एक षटकार आलाय. 5च बॉल, त्याच्यामध्ये 25 धावा इथे ओव्हरला खर्च झालेल्या आहेत. पिच हाही चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हरचा हा 4था ब्लास्ट. सगळ्यात महागडे षटक. 31 धाव संख्येचं
धावा झाल्यात 86, 86. हो, इथेही चांगला फटका आलेला आहे. आता पार्टी जॉईन करतो या इनिंग मध्ये. सँडीच्या बॅटमधनं हा षटकार. पहिलाच बॉल फेस करत होता आणि बरोबर पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 92ला 2 उंबरमाळी शिरोळ संघ. शंभरी गाठण्याचा प्रयत्न, तो शेकडा गाठला जाईल असं वाटतंय, कारण 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. भरपूर ओव्हर अशा राहिल्यात की पहिल्याच बॉलवरती षटकार आले आणि ही ओव्हर तशीच राहिली आहे, परंतु त्यानंतर डॉट बॉल ही आलाय. दुर्वट ठेवण्याचा प्रयत्न, इथेही चांगली लाईन तर आहे आणि त्यामुळे हाही डॉट बॉल. षटकार नंतर 2 डॉट बॉल ही आलेत. गुड कमबॅक. 58 वरती तन्मय खेळतोय, 6 वरती संदीप खेळतोय. 92ला स्कोर कार्ड. आणि आता या वेळेस देखील ताकदीचा वापर. बॉल न केला हवाई सफर. षटकार. 2 षटकार 2 डॉट बॉल. 98ला धाव फलक. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटतोय. तिथे अमोल धावतोय. बॉल अडवलाय, तोपर्यंत येईल सिंगल. 99 ऑन बोर्ड. 99 धावा झाल्यात. हो, 100 गाठली आहे असं दिसतंय या फटक्यावरती. बॉल निघालाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंत देखील चांगला केलाय. अंत भला तो सब भला आणि तो अंत चांगला केलाय. आणि खूपच मोठी इनिंग खेळली आहे. 64 धावसंख्येची धुवाधार इनिंग 20 बॉल मध्ये. आणि त्या इनिंगच्या जोरावरती उंबरमाळी शिरोळ संघ पोहोचला 105 आणि करायच्या आहेत आता 106 धावा. एक परिस्थिती अशी होती, 27ला झेल सोडलाय तुम्ही तन्मय भांगरेचा आणि मग त्यानंतर थांबलाच नाही तो. त्यामुळे मी तिथेच म्हणालो होतो की आता एक मोठी इनिंग येऊ शकते. 27 धावसंख्येवरती बाद होणारा खेळाडू नॉट आउट राहिलाय 64 धावा कुठून. आणि त्याच्या इनिंगच्या जोरावरती संघ आता पोहोचला 105 वरती. मग करायचे आहेत आता 106. अमोलचं षटक 2. 20 धावसंख्येचे राहिलेत. गणेशनं एका ओव्हरला 24 खर्च केल्यात. समाधाननं 9. संदीपचं महागड षटक 31. सागर यांचं षटक 19 धावसंख्येचं. अशा ओव्हरऑल धावा झाल्यात 105. 106 करायचे आहेत.
चला सेकंड इनिंगची सुरुवात चांगली होते. जिथे 106 करायच्या त्या दृष्टिकोनातून सुरुवात गणेश यांच्या बॅटमधून आलेला पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला भेटलाय. सागर कर्टुले बॉलिंग मार्कवरती. आजचा दिवस, आज त्याचा बर्थडे आहे. वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छाही आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला. परंतु बर्थडेच्या दिवशी हे मोठं गिफ्ट मिळतंय की काय हाही प्रश्न पडायला लागला आहे. कारण इथे ठोकला आहे गणेशनं अजून एक हा षटकार. पहिला चौकार, दुसरा षटकार आलाय. 10 धावा झालेल्या आहेत. लो फुलटॉस होता, चांगली फिल्डिंग होते तिथे. आपण पाहता धाव काढण्याचा कोणताही प्रयत्न नाहीत. गुड कमबॅक. चांगला ड्राईव्ह होता आणि त्याच्यामध्ये फिल्डिंग चांगली राहिली आहे अजयकडनं. चांगली गोलंदाजी. लगातारच्या आता 2 डॉट बॉल आलेत. 106 करायचे आहेत, हे विसरून चालणार नाहीत. 6 ओव्हरमध्ये 106 आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिल्या मॅचमध्ये 81, परंतु या मॅचमध्ये 106 धावसंख्येचं टार्गेट. हो, यावेळेस देखील बॉडीवरती हाताळलाय. कोरबगाव धामणे टीम खेळते. मोठा चेस चालवला गेलाय. विकेट जर राहिले, एखादी मोठी इनिंग जर एखाद्या खेळाडूने दाखवली, ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगला तन्मय भांगरेने दाखवली, तशी गणेशला दाखवावी लागेल एखादी इनिंग. तर या धावा चेसेबल आहेत. आता यावेळेस हवेमध्ये खेळलाय योगेशला बॉल बीट करतोय. डोक्यावरनं फ्लाय झालाय. इट्स आउट ऑफ द पार्क. यश षटकार. आणि षटकाराने धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरला 16. गोळा अजूनही भरपूर करायचे आहेत. 18च्या सरासरीनं पुढेही जावं लागेल, परंतु 2 महत्वाचे स्ट्रोक आलेत. चला, बॉलची मागणी होते, बॉल पोहोचवायचा आहे. चला, हा बॉल आता घ्या. इकडनं जो फेकलाय. 16 झाल्यात पहिल्या ओव्हरला. 106 करत असताना मग आता 90 करायचे आहेत 5 ओव्हरमध्ये. पहिला बॉल या ओव्हरचा आपण पाहत आहोत, पडल्यानंतर बाहेर निघालाय. स्विंग अँड मिस. डॉट बॉलनं सुरुवात होत असताना तन्मय भांगरेकडनं. हाही चांगला बॉल हाताळला. हाही लेग कटर होता, पडल्यानंतर बाहेर निघतोय. चांगली चेंडू हाताळणी दोन्ही बॉलवरती राहिले आहे. पहिल्या इनिंगला 64 धावसंख्येची धुवाधार इनिंग आणि त्याच्यामध्ये आता बॉलिंगही चांगली करतोय. चर्चेमध्ये नेहमीच राहिला या मैदानावरती हा खेळाडू. प्रयत्न इथेही अपुरे पडलेत. पहिल्या ओव्हरला मी म्हणेन तितकाही पाहायला गेलं तर प्रयत्न अपुरे नाहीत. चांगल्या धावा आल्यात 16, परंतु मग तुम्हाला थांबून चालणार नाही. इथून 106 करायचे आहेत. हा वेगळा करण्याचा प्रयत्न होता, जिथे लेग कटर तिन्ही होते, परंतु हा ऑफ कटर हाताळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आलाय. टोटल स्कोर कार्ड आता 17. 27ला 89 पाहिजेत. त्याच्यामध्ये आता हा स्ट्रोक सागर यांच्या बॅटमधनं आपण पाहतो सिंगलसाठी खेळलाय. स्ट्राईक जास्तीत जास्त घ्यावी लागेल गणेशला, कारण ती क्षमता त्याच्याकडे आहे. ते दाखवले त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये. 2 षटकार 1 चौकार त्याने मारला आणि तो सध्या तरी 16 वरती खेळतोय. त्यामुळे हा खेळाडू धावा गोळा करू शकतोय. 18 धावा आता झाल्यात. क्रॉस बॅटरनं खेळायचं होतं. सबमरीन बॉल राहतोय. खालोखाल राहणारा हा चेंडू बीट करून चाललाय फलंदाजाला. अंतिमचा बॉल आतापर्यंत यशस्वी षटक राहिलाय. 2 धावा आल्यात, 1 एक्साची आणि 1 सिंगल. यावेळेस पूल
अँड पॉवरफुल फटका, चेंडू सीमा पार. आलाय गणेशच्या बॅटमधनं हा उत्तुंग षटकार. हो, थांबून राहिलं तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतंय, कारण ते कॅपॅबिलिटी या खेळाडूकडे आहे आणि ते दाखवलंही जात आहेत. 24 झाल्यात. चला 2 ओव्हर 24. 2 ओव्हरला 24. सन्माननीय डॉक्टर मंदाडे सरांचं आगमन झालेलं आहे. आपलं स्वागत आहे. सकाळीच मंगेशजी उबाळे सरांसोबत चर्चा आपली होत होती. आज आपण दुपारच्या सत्रामध्ये आलात, त्याच्यामुळे स्पेशली आपलं आम्ही स्वागत करत आहोत. क्रॉस बॅटिंगने खेळला आणि आता हा गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न सागरनं बॉलला अडवलंय. तोपर्यंत आपण पाहत आहोत काढली जाईल ती सिंगल. अजयचं हे तिसरं षटक पाहायला भेटते. तिसऱ्या ओव्हरला तिसरा बॉलर इथे वापर केला जातोय. 25 धावा झाल्यात. महागडं यावेळेस आपण पाहायला गेलं तर जी गोलंदाजी राहिली पहिल्या इनिंगला कोरबगाव धामणी टीमची, आता बॅटिंग तशी करून दाखवावी लागणार आहे, कारण मोठं टार्गेट आहे. 106 करायचे आहेत तुम्हाला. ओव्हर पिच होता यावेळेस, तर जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर ही पाहायला भेटत आहे आणि बॉल झालाय चुमंतर. षटकार, सडक पे कडक हा षटकार आलाय. षटकारानं धावा झाल्यात आता 31. तो उल्लेख आम्ही केलाय. गणेशकडे ती क्षमता आहे, थांबावं लागेल. एखादी इनिंग जर मोठी साकार झाली तर मॅच विनिंग इनिंग ही राहू शकते. दूरवर जाणारी षटकार पाहायला एक वेगळी मजा असते रबर बॉल क्रिकेटमध्ये. जेव्हा जेव्हा दूरवर जातो तेव्हा मग मुखामधनं अपसुक शब्द निघतो अबब, आणि तशा पद्धतीने तो स्ट्रोक आलाय. बाचीकडे मागे चाललाय, झेल सोडलाय. क्लोज किपिंग करत असताना तन्मयला पाहत आहोत आणि तितकंसं सोपं नाहीत. बॉल निसटलाय त्याच्याकडनं, त्यामुळे तिथे हे जीवदान मिळालंय. एक चांगली अपॉर्च्युनिटी यावेळेस क्रिएट झाली होती. पहा काय घडलं होतं. बॅटची इनर एज आणि त्यानंतर हा झेल निसटलाय, त्यामुळे हे जीवदान मिळालं. 31ला स्कोर कार्ड. 3 बॉलचा खेळ झाला. 31 धावा. गणेश आणि सागर नॉट आउट सध्या तरी राहिलेत. ओपनिंगचीच पेर खेळते. 21ला 75 करायचे आहेत. हा फुलटॉस होता. फ्लॅट चाललाय. फ्लॅट अँड पॅरलल, जमिनीच्या समांतर. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. चौकार. 35 धावा झालेल्या आहेत. व्हॉलेंटियरची भूमिका खूप महत्त्वाची आहेत, कारण रबर बॉल क्रिकेट खूप दूरवर जातो. 35 धावा आता झाल्यात. हाही फटका चांगला आहे. हवेत खेळलाय. हवा के संग संग घटा के साथ साथ लगातार इथे तुफानी फटकेबाजी राहिली आहे. षटकार. चला बॉल गेलेत. प्रेक्षक आपल्यापासून जर जवळ असतील तर आपण घेऊन या. एकोणावीस बॉल या इथून शिल्लक राहिलेले आहेत आणि धावसंख्येची जर गरज पाहायला गेलं तर राहिले 65. 19 बॉलला 65 म्हणजे मॅचमध्ये शिरकाव करत असताना कोरबगाव धामणी टीम पाहायला भेटते. गणेश 38 वरती खेळतोय. 12 बॉलमध्ये ऑलरेडी पहिल्या इनिंगला एक हाफ सेंचुरी आलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये त्याचं काही दिसलं नव्हतं, परंतु या मॅचमध्ये तन्मय चर्चेमध्ये राहिला. पहिल्या इनिंगला, दुसऱ्याच्या इनिंगमध्ये आता गणेशही चर्चेमध्ये राहिलाय. 12 बॉल 38 वरती खेळतोय. धावा 41, म्हणजे पहा किती योगदान दिले त्यानं.
हाई बॉल चाललाय, गॅप मध्ये आहे, नो चान्स. यस इट इज 4. दिल मांगे मोर. हा आलाय चौकार आणि चौकाराने धावा आता झाल्यात 45. मॅच इज ऑन. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव झालाय असं दिसतंय, कारण या ओव्हरला 21 आलात, 3 ओव्हरला 45 आलात आणि आता 18 बॉलला 61 करायचे आहेत. 15च्या सरासरीनं चाललात, 20च्या सरासरीनं धावा अजूनही काढायचे आहेत. 18 बॉल 61. तन्मयचा वापर होतोय आणि आता हवेत खेळलाय. कॅचिटचा कॉल आहे, पाहूयात कोण झेल पकडेल. अजयनी तन्मय प्रयत्न करतोय आणि आता झेल निसटलाय. जज करणं तितकेही सोपं नाही हा रबर बॉल, कारण खूपच उंच गेला होता हा बॉल आणि त्याच्यामध्ये हा सफेद कलरचा चेंडू आहे, त्यामुळे तो जज करायला तितकाही अवघड असतो. त्यामुळे आपण पाहत आहोत हा झेल निसटला असावात. 46 झालात. 106 करत असताना 46 पर्यंत पोहोचलेत. उर्वरित 60 धावसंख्येचा प्रवास अजूनही करायचा आहे. ओव्हर पिच, वॉटर डिलिव्हरी, खूपच चांगला बॉल पाहायला भेटलाय. हा परफेक्ट यॉर्कर होता, सन्मान देण्यास भागी पाडलंय, कारण गणित चांगला खेळलाय. तन्मय जाणतोय हा बॅट चांगली तळपते आणि त्याच्यामध्ये प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे, त्यामुळे यॉर्करकडे गेलाय आणि तिथे तोडीस तोड प्रत्युत्तर मिळालंय. चांगला सन्मान दिला गेलाय. चांगला हा चेंडू पाहायला भेटला आपल्याला तन्मयकडनं. ओव्हर पिच होता, लेंथ मिस केली, गती कमी होती, लेंथ पिक करता आलेली नाहीत आणि त्यामुळे अजून एक डॉट बॉल येतोय. स्लो चेंडू हाताळलाय, त्याच्यामध्ये बाउन्स मिळालेला नाहीत, त्यामुळे वाचलाय गोलंदाज. चांगली कामगिरी. इथेही चांगला हाई लेग कटर होता, पडल्यानंतर बाहेर गेलाय. ही खासियत आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहेत, लेग कटर आहेत, ऑफ कटर आहेत, त्याच्याकडे स्लोअर चेंडू चांगला हाताळतोय, गतीनेही चांगला हाताळतोय. त्यापेक्षा यॉर्कर त्याचे महत्त्वाचे शस्त्र आहेत, त्यामुळे हा नेहमीच खेळाडू चर्चेमध्ये राहिलाय. 46ला 0 विकेट. सध्या तरी विकेट घेतलेली नाहीत, परंतु धावा भरपूर काढायचे आहेत. अजून एक यॉर्कर. टो क्रशिंग होता हा आणि तिथे चान्स सातत्यानं मिळत नाहीत मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी. लगातार 4 डॉट बॉल. हा पहा, टो क्रशिंग होता, बाल बचवला गेलाय. प्लेट डाऊन होण्याचे चान्सेस होते, परंतु तिथे आला अजून एक डॉट बॉल. या मॅचमध्ये याच खेळाडूची चर्चा राहिली आहे पहिल्या इनिंगला आणि आता दुसऱ्या इनिंगला. चांगला स्पेल. अंतिमचा बॉल बाकी आहे. 13ला 60. अपील जोरदार झाली, परंतु आता बॉल निघाला. यावेळेस बाउंड्री लाईन कडे पाहूयात, बॉल जाईल का. तोपर्यंत तिथे सिंगलही काढण्याचा प्रयत्न होतोय. बॉल अडला असं दिसतंय. पंचांनी कळवल्या 4 धावा. येतोय चौकार. ओव्हरची समाप्ती. 4 न धावा झाल्यात. 50. 4 ओव्हर समाप्त. अजून 106 टोटल 106 करायचेत, म्हणजे आता 56 हवे आहेत. 12 बॉल 56. ओ काय फटका राहिलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातील लावला जोर आणि इथे मिळाला हा षटकार. एकच मारलाय सागर यांनी, परंतु सॉलिड मारलाय. पायावरती फेकण्याचा तो प्रयत्न होता आणि आता हात समोर मारलाय. स्ट्रेट डाउन द ग्राउंड.
यावेळेस खडे खडे खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. बॅक टू बॅक 2 इन अ रो. लगातार 2 षटकार. 10 बॉलला 44. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होईल असं सांगतायत, चर्चा करतायत गणेश आणि सागर. बॅटचा कडा चाललाय मागे. आता 2 मारल्यानंतर इथे सिंगल येते. धावा झाल्यात आता 63. 9 बॉलला 43. 9 बॉलमध्ये 7 षटकार मारावे लागतील. विकेट गेलेली नाही, जमिनीची बाब आहे. लढतायत दोन्ही खेळाडू, चांगले खेळलेत, परंतु थोडासा आता रिक्वायर रन रेट वाढलाय, त्यामुळे त्याचाही विचार करावा लागेल. 9 बॉलला 43. दुर्बळ ठेवला गेला. वाईट बॉल येईल. धावा झाल्यात आता धाव फलकावरती 64. 42 आता पाहिजेत. बरोबर 9 बॉलला 7 षटकारांची गरज आहे. ओबपीज यॉर्कर कडे गेलाय गोलंदाज. हा प्रयत्न चांगला आहे. गणेशच्या विरोधामध्ये परफेक्ट यॉर्कर हाताळलेत आणि भरपूर चेंडू त्याचे हाताळलेले आहेत. 46 वरती खेळतोय. दुसरी हाफ सेंचुरी पाहायला भेटू शकते असं वाटतंय, कारण 19 बॉल फेस केले त्यांनी, त्याच्यामध्ये 46 वरती खेळतोय. मॅचचा रिझल्ट काही असू द्यात, परंतु आपली स्वतःची इंडिव्हिज्युअल इनिंग ही महत्वाची असते आणि सध्या तरी येईल का हाफ सेंचुरी पाहूया. तोपर्यंत डॉट बॉल आलाय. आता सामना फसत चाललाय. 7 बॉलला 7 षटकारांची गरज. त्याच्यामध्ये काउंटडाऊन अजूनही चालू झालेलं नाही आणि त्यामुळे आता ही सिंगल इथे काढली जाते आहे. ओव्हर समाप्त होईल. 65 झाल्यात. 41 हवा आहेत. 6 बॉल 41. चला बॉलर बॉलिंग मार्क वरती यायचे आहेत. 6 बॉलला 41 म्हटलं तर अवघड वाटतंय. काही ट्विस्ट आहे का पाहूयात, कारण विकेट गेलेला नाही आहेत. ओपनिंगचे जोडी खेळते अजूनही. चला 6 बॉल 41. काहीसा ट्विस्ट निर्माण होईल का पाहूयात. मयूरचा पहिला चेंडू यावेळेस आपण पाहत आहोत. खालोखाल राहिलाय उंच पुरा गोलंदाज. मग खेळाडूला चकवा देत आहेत असे खेळाडू आहेत मयूर. वाटलं होतं बाउन्सर येईल, परंतु बरोबर खालीच ठेवलाय हा बॉल आणि त्यामुळे फायदा झालाय मयूर या गोलंदाजाला. 5 बॉलमध्ये आता 41 करायचे आहेत. पुढचा मॅच विनर वर्सेस विनर होईल. आणि आता यावेळेस भीमटोला पाहायला भेटतोय. सडक पे कडक षटकार. चला हाफ सेंचुरी झाली आहे, त्यामुळे आपणही अभिवादन द्या. रिझल्ट काही असू द्यात, आपलं स्वतःचं इनिंग ही महत्वाची असते आणि सध्या तरी 70-70 स्पोर्ट्सची बॅट यावेळेस या इनिंग वरती झळकत असताना गणेश यांची ही इनिंग, या इनिंगनं कॉन्फिडन्स मिळेल. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत स्क्वेअर पंचांचा इशारा आलेला आहे. व्हाईट बॉल चेक करायचा आहे का? यस, डोक्याच्याच वरनं गेलाय, त्यामुळे हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 4 बॉल 34 पाहिजेत. बॅटची कडा मागे चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि तिथे आता तो बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत येईल ती सिंगल असं चित्र दिसतंय. दोघे खेळाडू नॉट आउट राहतील असं वाटतंय, कारण आतापर्यंत विकेट आलेली नाहीत. 54 वरती खेळतायत गणेश आणि 16 वरती खेळतायत सागर. 73 धावा झाल्यात. फरक किती राहील पाहूयात. 3-33.
पायात खेळवला गेलेला हा बॉल आपण पाहत आहोत. क्रॉस बॅटेडने खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे साई. चांगली फिल्डिंग. एक सिंगल. विकेट पेक्षा या इनिंग मध्ये डॉट बॉलचं महत्व जास्तच होतं आणि तेच करून दाखवलंय उंबरमाळी शिरोळ टीमनं. 2 बॉल 32. हो अजून एक चांगला फटका आहे. हाही लांबच लांब पाठवलाय आणि दूरच दूरही चाललाय. आलाय षटकार. हो एका बाजूने चांगले इनिंग नो डाऊट. एका बाजूने चांगले इनिंग खेळलेले आहे. दोन्ही बाजूने काउंटर अटॅक होणं गरजेचं. एक बॉलला तर 26. बाहेर टाकलाय. अंतिम बॉल पुन्हा हाताळावा लागेल. 81 ला स्कोर कार्ड. पुढच्या मॅच मध्ये हा कॉन्फिडन्स कामी पडू शकतोय गणेशचा, कारण हाफ सेंचुरी अर्धशतकाची खेळी त्याने दाखवली आहे या मॅच मध्ये. आणि आता हा बॉल मागे चाललाय. यावेळेस पाहूयात. फरक जास्तीचा राहिलाय असं दिसतंय आणि त्यामुळे अशा पद्धतीने मॅच जिंकला. अभिनंदन उंबरमाळी शिरोळ संघ. हार्डलक टफलक या मॅच साठी देऊयात कोरपगाव धामणी टीमला. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याची 64 धावसंख्येची इनिंग आणि त्याच्यामध्ये बॉलिंग मध्येही खूप चांगला खेळ दाखवला. स्पेल 2 ओव्हरचा राहिला. 9 धावसंख्येचा फक्त आणि त्यामुळे तन्मय भांगरे ठरला या मॅचचा हिरो. 20 बॉल 64 धावा ही कामगिरी त्याने दाखवली होती पहिल्या इनिंगला, त्यामुळे तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला डॉक्टर मनाडे सर आपल्यालाच विनंती आहे, यात आपण आपला शुभ हस्ते देऊयात आपण ही आकर्षित एक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द प्लेअर ऑफ द मॅच साठी आकर्षित कॅप. दीक्षा बिल्डिंग मटेरियल सप्लायचे प्रोप्रायटर अर्थातच रोशनजी शेलार साहेब आणि त्यानंतर आमचे सन्माननीय विनायकजी सावंत साहेब यांच्याकडनं ही आकर्षित कॅप आम्हाला पुरस्कृत झालेली आहे, तर ती वितरित होते. वेल डन. चला वेल डन तन्मय भांगरे. वेल प्लेट. 64 धावसंख्येची नॉट आउट इनिंग आणि त्याच्यामध्ये स्पेल खूप चांगला होता, फक्त 9 धावसंख्येचा. 2 ओव्हर हाताळल्या त्याने. चला विनर वर्सेस विनर अशी मॅच होईल, त्यामुळे या आपण पहिली मॅच विनिंग झाले होते श्रेय अंबरचे टीम. चला या आपण चला टॉस करूयात. होते पुढच्या मॅचचा टॉस. विनर वर्सेस विनर अशी ही लढत असेल. 5 ओव्हर मॅच आहे असं सूचना कळवत आहेत. थोडासा वेळ जास्तचा झालाय त्यामुळे निर्णय घ्यावा लागलाय, लक्षात घ्या. 2 वाजून 13 मिनिटं झालेत. एक गोष्ट लक्षात घ्या, 5 ओव्हरचा मॅच आहे, परंतु बॉलर तुम्ही 4 ही वापरू शकतायत, लक्षात घ्या. या आयोजकांची सूचना आहे आमच्यापर्यंत, ती मी पोहोचवते तुमच्यापर्यंत. 5 ओव्हर मॅच, 4 बॉलर चालू शकतायत हे लक्षात घ्या.